आसरा चौकातील बालाजी सरोवर हॉटेल येथे जनस्वराज्य पार्टीचे संस्थापक तथा लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते आमदार विनय कोरे यांच्याकडे 200 बेड शासकीय महिला आणि शिशु रुग्णालयाचे विदराणी कित्तूर चन्नम्मा महिला आणि शिशु हॉस्पिटलचं नामकरण करण्यात यावं या मागणीचं निवेदन जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिलं। या प्रसंगी कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम.बी. पाटील, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, जनसुराज्य पार्टीचे राज्य कोर कमिटीचे रवी कोरे, शहराध्यक्ष वीरेश सक्करगी, कोनापुरे लिंगायत समन्वय समितीचे शहराध्यक्ष सकलेश बाबुळगावकर, राष्ट्रीय लिंगायत महामंच जिल्हाध्यक्ष नामदेव फुलारी, शहराध्यक्ष सिद्धाराम कटारे उपस्थित होते। सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयाची कमतरता भासत असल्यानं सन 2009 मध्ये पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर शासकीय रुग्णालयांचा विस्तार करून त्याची क्षमता वाढवणं, नवीन रुग्णालय मंजूर करून आमदार विजयकुमार देशमुख आणि प्रणिती शिंदे या प्रयत्नशील होत्या। तत्कालीन राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यामध्ये सोलापूरसाठी गुरु नानक चौक येथील 100 खाटांचे सिव्हिल हॉस्पिटल आणि 100 खाटांचं महिला आणि शिशु रुग्णालय मंजूर करून घेण्यात आलं। देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली महिला क्रांतिकारक वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या 23व्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली महिला क्रांतिकारक वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचा 23 ऑक्टोबर 1824 या लढाईत संस्थान खालसा करणारा धारावाडचा तेव्हाचा कलेक्टर थेंकरे चन्नम्माच्या सैन्यानं मारला। 3 डिसेंबर 1824 रोजी चन्नम्मा पकडली गेली। कित्तूरचे राज्य बेळगावच्या जिल्ह्याला जोडलं गेलं। युद्धबंदी म्हणून चन्नम्माला बैलहोनगलच्या किल्ल्यात पाठवलं। तिथेच 21 फेब्रुवारी 1829 साली त्यांचा मृत्यू झाला। कित्तूर संस्थान खालचं केलं। इंग्रजांनी किल्ल्यांमध्ये जी लूट केली, 16 लाख रुपये, 4 लाखांचे जवाहीर, घोडे, उंट, हत्ती यासह 36 तोफा, बंदुका, तलवारी आणि दारुगोळा असा बराचसा माल यामध्ये होता। राणी चन्नम्माजींच्या निधनानंतर 1829 मध्ये सेनापती संगोळी रायण्णा यांनी देसाई यांच्या दत्तक मुलास पुढे करून इंग्रजांपुढे आव्हान उभं केलं। ब्रिटिशांना सळो की पळो करून टाकलं। बेळगावपासून 50 किलोमीटर अंतरावर कित्तूराचा किल्ला आजही चन्नम्माची कहाणी सांगत उभा आहे। आपल्या जनतेच्या हक्कासाठी ब्रिटिशांसोबत 2 हात केलेल्या चन्नम्माच्या शौर्याची खुणा भारतीय अंगावर अभिमानाने मिरवत आहे। चन्नम्मा यांच्या कार्याची दखल घेत 11 सप्टेंबर 2007 रोजी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसद भवनच्या प्रांगणात राणी चन्नम्मा यांच्या दिमागदार पुतळ्याचं अनावरण झालं। राणी चन्नम्मा या पहिल्या स्त्री क्रांतिकारकाच्या शौर्यगाथेस प्रणाम। अशा वीरांगनेचं नाव सोलापूर येथील 200 बेड्स हॉस्पिटलचं वीरराणी कित्तूर चन्नम्मा महिला आणि शिशु रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलचं नामकरण करण्यात यावं अशी लोकभावना आहे। या प्रसंगी आमदार विनय कोरे म्हणाले, या विषयाबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्य सरकार यांच्याकडे आपण पाठपुरावा करून मान्य करून घेऊ असं अभिवचन त्यांनी शिष्टमंडळांना दिलं।